जेवणाची चव दुप्पट वाढवणारा अतिशय चवदार, पौष्टिक, हेल्दी, थंडगार बुंदी रायता उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवलाच पाहिजे. तुम्ही जेवणासोबत किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. दुपारच्या जेवणामध्ये तर अप्रतिमच आहे. रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी 1 वाटी बुंदी घेतलेली आहे. तर साधी बुंदी आहे. ही बुंदी मी घरी बनवलेली आहे, पण अशी रायत्यासाठी प्लेन बुंदी बाजारामध्ये सहज मिळते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही बुंदी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. साधं पाणी घ्यायचं, गरम पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दही. तर हे दही मी घरी बनवलेलं आहे, ताजं दही आहे, अजिबात आंबट वगैरे नाही आहे. तर 1 ते 1.5 वाटी दही तुम्ही इथे घेऊ शकता. एक छोटी वाटी मी बुंदी भिजत घातली, त्यासाठी मी 1.5 वाटी दही घेतलेलं आहे. तर दही छान घट्ट आहे. ह्यात 1 चमचाभर साखर घालायची. दही जर आंबट असेल तर थोडीशी साखर जास्तीची घाला. रायत्यामध्ये साखर घातली ना तर रायता खरंच छान लागतो. जर तुम्ही घालत नसताल तर एकदा घालून बघा. आता हे दही छान फेटून घ्यायचे. आता या फेटलेल्या दह्यामध्ये आपल्याला जिरे पावडर घालायची आहे. भाजलेल्या जिऱ्याची 1 चमचाभर पावडर घालायची. त्यानंतर 1 चिमूटभर आपण सेंधव मीठ घातलं. पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. ह्यात जर तुम्हाला आवडत असेल ना तर धने पावडरसुद्धा थोडीशी घाला, खूप मस्त लागते. त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत, 1 4 ते 5 कट करून, आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचे. खूप कमी साहित्यामध्ये अगदी चवीला भारी असा हा रायता तयार होतो. तर हे सगळं चांगलं मिक्स झालंय. ह्यात तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर. आता हे दही बाजूला ठेवायचे. आपण जी बुंदी भिजत घातली होती ना, ती बुंदी अशी हाताने पिळून घ्यायची आहे. हलक्या हाताने असं पिळून घ्यायचे, ह्यातलं पाणी काढून टाकायचे. ही बुंदी पाण्यामध्ये भिजवली ना तर या बुंदीमधलं जे तेलकट असतं, जे तेल आहे ते सगळं पाण्यामध्ये निघून जातं आणि बुंदी अजिबात तेलकट वगैरे राहत नाही. छान सॉफ्ट झालेली आहे. जास्त वेळ भिजवायची नाही. जोपर्यंत आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करतोय तोपर्यंतच फक्त ही भिजवून घ्यायची आहे. सगळी बुंदी आपण पाण्यामधून पिळून घ्यायची आणि अशी दह्यामध्ये मिक्स करायची आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि हा रायता आता 5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचा आहे. मस्त मसाल्यांचा, पुदिन्याचा वास यामध्ये छान मुरला जातो. तर हे झाकून ठेवण्याआधी ह्यात आपल्याला काळं मीठ घालायचे. याने चव रायत्याला खूप छान येते, त्यामुळे नक्की घाला. पाव चमचाभर आपण काळं मीठ घातलं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचे. सेंधव मीठ अगदी चिमूटभर घातलं होतं मी, त्यामुळे पाव चमचाभर आपण काळं मीठ वापरलेलं आहे. मीठ बेताने घाला. दोन्ही मिठं वापरलेली आहे. 5 मिनटं रेस्ट केल्यानंतर बघा रायता अप्रतिम असा झालेला आहे. मस्त घट्टसर झाला आहे. हा रायता तुम्ही बिर्याणीसोबत, पुलावसोबत, रोजच्या जेवणामध्ये घेऊ शकता आणि दुपारच्या वेळी असाच खायला सुद्धा खूप छान लागतो. मस्त बनवल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करून घ्या किंवा बनवतानाच दही थंड वापरा. अगदी छान हा रायता लागतो.